नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटू रस पाहणार आहोत। तर आपल्या जी संहिताचा पेपर असणार त्यामध्ये आपल्याला एक एसक्यू म्हणजे एक रसवरती एक एसक्यू फिक्स असणार आहे 5 मार्क्ससाठी। एसक्यू आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे मिळणार फिक्स असणार आहे। जे आपले मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशा आहे, जे आपले 6 रस आहे त्यापैकी एक रस असणार। तर आपल्याला आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कटू रस हे कव्हर करत आहे। मोस्ट ऑफ द चान्सेस सगळ्याच रसापैकी कोणता पण रस आपल्याला विचारला जाऊ शकतो, पण यामध्ये आपण कटू रस कसा लिहायचा त्या प्रकारे तुम्ही अन्य जे उरलेले 5 रस आहेत अशा प्रकारे पॉईंट मध्ये लिहून त्यामध्ये चांगले मार्क गेन करू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता पहिल्यांदा आपण फर्स्ट पॉईंट घेतला रस मध्ये कटू रस। आता उत्पत्ती पाहिजे, आपल्या उत्पत्ती कशी झाली, अग्नी प्लस वायू म्हणजे अग्नी व वायू महाभूताच्या आधिक्याने कटू रसाची उत्पत्ती झाली अशा प्रकारे। आता लक्षण मध्ये काय, कटू रसाच्या काय जिभेला स्पर्शाने जीभ भासते म्हणजे कटू रसाच्या जिभेला स्पर्श झाला की जीभ भासते। त्यानंतर मुख नासा नेत्र यांची आग होऊन नाका डोळ्यातून तोंडातून पाणी येते, तसंच काय गालाची आग होते। आता गुणधर्म, आता गुण आणि कर्म मध्ये काय देतं की कटू रसाचे गुण कोणते, पॉईंट मांडायचे आपल्याला कसे की गुण लघु वृक्ष उष्ण तीक्ष्ण, तसा विपाक कोणत्याचा कटू विपाक, वीर्य काय उष्ण वीर्य। त्यानंतर आता काय कर्म, आता कर्म मध्ये दोषात काय कर्म करतो की वात पित्त कफ मध्ये वाताचं वर्धन करतं, पित्ताची वृद्धी करतं आणि कफाचं शमन करतं। आता हे गुण कोणते, लघु वृक्ष, आता लघु म्हणल्या काय वाताचं वर्धन करणार, उष्ण मध्ये काय पित्ताची वृद्धी, उष्ण तीक्ष्ण मध्ये पित्ताची वृद्धी, आणि यामध्ये कफाचं गुण शीत वगैरे काय नाही म्हणून कफाचं शमन करणार, आणि विरुद्ध गुण असल्यामुळे कफाचं शमन होणार या गुणामुळे। त्यानंतर धातूचा, आता हे कसे उष्ण वृक्ष, त्यानंतर लघु या गुणांनी काय होणार, धातूंचा क्षय होणार अशा प्रकारे। आता त्यापुढे काय पाहिलं की धातूंचा विरुद्ध गुण असल्यामुळे धातूंचा क्षय होतो या विरुद्ध गुण असल्यामुळे। त्यानंतर काय, आता मूत्रवात, आता यामध्ये काय की मलमूत्रवात मध्ये काय उष्ण व वृक्ष गुणांनी मलातील द्रव्यांचे शोषण होऊन त्यानंतर मलमूत्रवात विसर्जन अडथळा निर्माण होतो अशा प्रकारे। आता स्वेद मध्ये काय कर्म की उष्णत्व गुणामुळे काय होतं, स्वेदजन म्हणजे स्वेद वगैरे उत्पत्ती होते। आता काय, आता श्लोक लिहिला आपण कोणता की कटुर गलामय उदर कुष्ठ अल्सक शोफजित वर्ण साधन स्नेह मेद क्लेदो उपशोषण दीपन पाचन रुच्च शोधन अन्नस्य शोषण छिन्नती बांधन स्रोतांशी विवरणती कफापह म्हणजे अष्टांग हृदय सूत्रस्थान 10व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे। यामध्ये काय कर्मामध्ये काय दिलंय आपण ते बघूया की मुख शोधन, एक सांगितलं मुखाचं शोधन वगैरे होणं, वरील दिलेले कर्म तेच होते काही दिले जशाच प्रकारे आता श्लोकामध्ये दिले आपण कर्म ते पाहतो कोणते, मुख शोधन, मुखात शोधन होणं म्हणजे कसे वृक्ष उष्ण गुणांनी मुखातील चिकटा नष्ट होऊन मुख शोधन होणं। आता काय विद्यार्थी असं म्हणते सर श्लोक पाठ करावं लागेल का, ज्या विद्यार्थी श्लोक पाठ असतात त्यांचे छानच आहे, ज्यांचे नसेल त्यांनी कर्म जर ध्यानात ठेवले तरी त्यांचं काम होऊन जाईल। त्यामध्ये कर्म अशा पॉईंट बदलायचे। आता मुख शोधन झालं आपण की मुखाचं शोधन होतं या गुणांनी, अग्निदीपन उष्ण गुणांनी अग्निदीपन होतं, आहार शोषण मध्ये काय वृक्ष लघु उष्ण या गुणांनी आहाराचे शोषण, त्यानंतर नेत्रस्त्राव उष्ण तीक्ष्ण गुणांनी या अवयांचा शोभ होऊन चक्षुमधून द्रवस्त्राव होतो, तसं इंद्रियांना उत्तेजन लघु उष्ण तीक्ष्ण गुणांनी इंद्रियाच्या कार्याला चालना मिळते यामध्ये। तसं आता पुढे जर पाहायला गेलात काय की स्थौल्याचा नाश होणं म्हणजे स्थौल्यनाशक काय म्हटलंय की उष्ण तीक्ष्ण वृक्ष गुणांनी कफ मेदाचे लेखन होऊन स्थूलता नष्ट होते। सोपे कर्म, एवढे काय अवघड नाही, तुम्हाला त्यांच्या गुणावरून त्यांचे कर्म छानपैकी लिहिता येतील। आता पुढे जर पाहायला गेलं पुढे काय की शुक्रशय म्हणजे शुक्राचा क्षय होतो, कुष्ठग्न म्हणजे काय कुष्ठग्न कार्य करतं, स्तन्याचे शोषण होते, तसेच हे असे बाकीचे कार्य होते। त्यानंतर आता अतियोग पाहायचा आपला, अतियोग जर जास्त रसाचं सेवन केलं तर अतियोग मध्ये काय तर पुरुषत्व नष्ट होते, कटू रस विपाकामुळे व प्रभावामुळे मूर्छा येते, तंद्रा अवसादमध्ये अशक्तपणा, बलक्षय धातुक्षय, त्यानंतर काय वात पित्ताचा प्रकोप होतो आणि कंठाच्या ठिकाणी दाह होतो, कंठदाह। त्यानंतर आता पुढे पाहायचं आपलं कटुरस अपवाद। आता अपवाद काही द्रव्य असतील ते काय की कटुरस मे बी म्हणजे मस्ट कसा कटुरस कसा असतो, वातवर्धन करणारा असतो आणि अवृश्य म्हणजे शुक्राचा नाश करणारा असतो। तसं सुंठ पिंपळी आणि लसूण हे काय हे ह्याच्यातले कटुरसचे द्रव्य आहेत, पण हे जे काय वाताचं शमन करते ते म्हणजे वात कमी, इथं वात वाढत होते ना कटुरस, पण हे वाताचं शामक आहे, आणि वृश्य म्हणजे काय हे शुक्राचा वृद्धी वगैरे करतात हे काय सुंठ पिंपळी आणि लसूण। आता कटुरस गण हा मस्ट पॉईंट आहे की कटुरस गण मध्ये कोणकोणते हिंग जिरे पंचकोल लसूण चित्रक पिंपळी सुंठ इत्यादी काय येते कटुरसच्या गण मध्ये येणार आहे। अशा प्रकारे जर तुम्ही पॉईंट वाईज लिहिता की रस जर तुम्हाला आपल्याला एसिक्यूला आला तर तुम्हाला छानपैकी जर श्लोक वगैरे लिहिले तर तुम्हाला 4 ते 4.5 अवतीभोवती मार्क मिळू शकतात, श्लोक वगैरे नाही लिहिले तर 3 3.5 अवतीभोवती तुम्हाला मार्क मिळू शकतात। असं पॉईंट वाईज लिहिलं तर छान सुटसुटीत पेपर वाटतो आणि चांगले मार्क तुम्हाला यामध्ये एसिक्यू मध्ये मिळू शकतात। चालतंय, भेटून नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।